आणि 1 ओव्हर मध्ये धावा झालेले 13. प्रेम आलेलेत. प्रेमचा चेंडू समोर, चेंडू गोलंदाजाकडे, रनआउटची चान्स आणि फलंदाज आउट. भीष्मा 11 जांताराजा पिंपलोलीला पहिला धक्का. संकेत सोनावले जर का धावला असा तर रन झाले असती कदाचित, पण विकेट गमावली. 13 वरती फलंदाज आउट. नवीन बॅट्समॅन संदीप काळन उर्फ सँडी. धावसंख्या 13. टॉस जिंकला होता पिंपलोली टीमने आणि बॅटिंग करण्याचा निर्णय. संकेत सोनावले खातही त्याने उघडलं नाही, फक्त पासबुक घेऊन तो घरी आलेला आहे. धावसंख्या 13. प्रेमच्या विरोधात रोशन भोईर. शॉट रोशनचा हवेत आहे. विकेट पकडलेली आहे, कॅच पकडली रजत मसनेने. लगातार बॅक टू बॅक झटका. रोशन भोईर आउट झालेला आहे कॅच आउटच्या स्वरूपात. आधी रन आउट, कॅच आउट. 13 धावा, 2 विकेट. बॅट्समन अमर काळन. भीष्मा 11 जांताराजा पिंपलोलीला बॅक टू बॅक झटके दिले शिवसाई शेलूने. दोन विकेट आलेले आहेत. प्रेम मसने आलेत. रजत मसनेने कॅच पकडली यष्टनच्या मागे. चला चला लगेच आता तिसऱ्या ओव्हर मध्ये साहिल बॉलिंगला सुरुवात करेल. शॉट मात्र ऑन साइडला मारलेले आहे. आदरणीय परेश शेठ कोळंबे यांचं आगमन. एकच धाव. 3 दिवस आम्ही वाट पाहत होतो आणि परेश शेठ कोळंबे यांचं आगमन. मनपूर्वक गावदेवी क्रिकेट संघ कोल्हारेच्या वतीने परेश शेठ कोळंबे यांचं मनपूर्वक स्वागत. एक मोठा आधारस्तंभ गावदेवी कोल्हारे संघाचा परेश शेठ. चांगला बॉल साहिलचा, हाईट दिली, बाउन्स करण्याचा प्रयत्न केला संदीपच्या विरोधात. जांताराजा भीष्मा 11 पिंपलोलीचा हा धडाकेबाज फलंदाज आणि आता त्याच्या धडाकेबाज खेळीने भीष्मा 11 जांताराजा पिंपलोलीला टोटल चांगली हवी आहे, पण बॉल बॅट कनेक्शन प्रॉपर होत नाहीये. टायमिंग करावं लागेल आणि कनेक्शन जुळवावं लागेल. थांबवलं खरं तर साहिलला. रन स्कोर कार्ड वरती 19 आहेत. 2 बॉल 19. शिवसाई शेलू खरं तर कालच या संघाने बीडच्या स्पर्धेमध्ये क्वालिफाय झालेलं आहे, सेमीफायनल मध्ये पोहोचलाय. हलक्या हाताने सँडी 1 रनसाठी अमर धावलाय. 1 रन. 3 बॉल 20. तीन बॉल 20 धावा. बॉलिंग करतो साहिल. शॉट मारलाय हवे तर फ्लाइंग स्लीप कडे कॅच. अमर काळन इथून आउट. फलंदाज बाद. आणखीन एक झटका. 4 बॉल आणि विकेट आलेली आहे. अमर काळन देखील आउट झाला. आता रोहन काळन. भीष्मा 11 जांताराजा पिंपलोलीचा फलंदाज रोहन आता चाललाय. टिकवून राहणं महत्वाचं आहे. अमर आउट झालाय, संकेत आउट झालाय, रोशन आउट झालाय. स्कोर आतापर्यंत धावा आहेत त्या 20. 4 बॉल संपलेत. 4 बॉल 20. चार बॉल 20 धावा. रोहन कालन मिडल ऑर्डर बेस्ट बॅटर आहे या संघाचा. साहिलच्या अगेन्स्ट 5वा चेंडू पडल्यानंतर उसळी घेतली. डॉट बॉल आलाय. 20 धावा आहेत 5 बॉल मध्ये. यानंतर होणारी मॅच
चिंचवली वर्सेस सिद्धिविनायक नेरलपाडा. चिंचवली संघाचा कर्णधार आपण रिपोर्टिंग करा. शॉट भारी आहे, फुल टॉस होता बॅटवर ऑन साइडला. अनिकेत धावतोय आणि फेक करेल तोपर्यंत दुसरा रनचा वेगवान कॉल आणि 2 धावा पूर्ण. 22 धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर भीष्मा 11 जाणता राजा पिंपलोलीचे बरेचसे पाठीराखे आलेले आहेत, शेळू संघाचे देखील. आणि या दोन टीम मध्ये आता पहिल्याच इनिंग मध्ये 3 ओव्हर मध्ये 22 धावा झालेले आहेत भीष्मा 11 जाणता राजा पिंपलोलीच्या. खाड्याचा बाडा हा संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये दाखल झालेला आहे. कालच्या दिवसामध्ये वाकस 11 हा संघ सेमी फायनल मध्ये पोहोचलेला आहे आणि आज कोणती टीम येईल ते बघायचंय. सिद्धिविनायक नेरलपाडा हा संघ उपस्थित झालेला आहे, त्या संघाचं सहर्ष स्वागत. चिंचवली टीम कर्णधार आपण आला असेल तर रिपोर्टिंग करा. साई मसने बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेले आहेत, एक चांगला ॲथलेटिक्स, चांगला धावपट्टू. आणि आता टीम शेळूसाठी क्रिकेटचं मैदान आणि क्रिकेटच्या मैदानावरती ओव्हर टाकण्यासाठी पहिलाच बॉल साईचा पडल्यानंतर अतिरिक्त हाईट होती, व्हाईट बॉल दिला पंचांनी. साईचा पहिला चेंडू हातातून निसटला असावा. 1 रन मिळेल, धावसंख्या 23. 4थ्या ओव्हरला सुरुवात. राऊंड द विकेटने पहिला बॉल, पहिलाच बॉल सँडीचा शॉट, अनिकेतच्या हातात कॅच. संदीप काळन आउट. भीष्मा 11 जाणता राजा पिंपलोलीचा चौथा फलंदाज. 4 बॅटर आउट झाले. आता कॅप्टन केतन काळन, सुभाष सोनावले अर्थात तांबे सरांनी पुरस्कृत केलेल्या या जर्सी भीष्मा 11 नावाने संघ मैदानावरती खेळतोय. आणि पहिल्या ओव्हर मध्ये काय रन्स आल्या होत्या 13 आणि आता धावा आहेत त्या 23. 10 धावा आल्यात मागच्या 13 बॉलमध्ये. मागच्या 13 बॉलमध्ये 10 धावा आलेले आहेत आणि 4 फलंदाज आउट झालेले आहेत. शिवसाई शेलू टीमने देखील मागच्या 13 बॉलवरती पूर्णपणे आपली मदार ठेवली, कब्जा केला त्यांनी. आणि 13 बॉलवरती फक्त 10 धावा, म्हणजे चेंडू मागे 1 धाव देखील मागच्या 13 बॉलमध्ये त्यांनी करू दिली. इतकी चांगली बॉलिंग. केतन काळन आउट. दांडी गुल, मधला स्टंप वाकवलाय. साई मसनेने विकेट घेतली. कॅप्टन केतन काळन, अर्धा संघ आउट झालेला आहे धावसंख्या. आणि आता अनुभवी खेळाडूला पाठवण्यात आलेले आहे, सुभाष सोनावले अर्थात तांबे सरांची एंट्री. धावसंख्या 23. सुभाष सोनावले. तांबे सर बॅटिंग साठी आलेले. साई मसनेच्या अगेन्स्ट आता 2 बॉल 2 विकेटने विकेट हॅट्रिकची चान्स साई मसनेला. राऊंड द विकेटने हॅट्रिक घेण्यासाठी आता पुरेपूर प्रयत्न असेल साई मसनेचा. सुभाष सोनावले स्ट्राइक वरती असतील. हाताला मातीचा स्पर्श आणि आता ग्रीप पकडून सुभाष सोनावले यांच्या बॅट मधून तो षटकार चौकार मारतील का सुभाष सोनावले. धावसंख्या 23. धावसंख्या 23. शॉट सुभाषच्या बॅट मधून विकेट हॅट्रिकची चान्स आणि हॅट्रिक कंप्लीट. साई मसनेने घेतली विकेट हॅट्रिक. फलंदाज सुभाष सोनावले आउट. किरण काळन चाललेले आहेत. 7 नंबर जर्सी आणि प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये, एका रन साठी 60 रुपये रोहन डांगरे यांच्याकडून. काय रेट आहे एका रनचा 60. आणि सुभाष सोनावले यांचा सुपुत्र, म्हणजे मी किमान 5 ते 6 वेळा नाव घेतलं असं तेवढ्या वेळा नाव घेतलं त्याने. किरण काळन 7 नंबर दोन्ही रिटायर झाला आणि ती जर्सी किरण काळनला मिळाली. आणि आता किरण काळनच्या एका सिक्स साठी 500, एका रन साठी 60. पुढे मी काही म्हणालो नाही, 60,000 आहेत की रुपये आहेत
पण किरण काळ किती रन्स करेल. शॉट मारी किरणचा हवेत आहे. अनिकेत धावतोय आणि शून्यावरती आउट. अकाउंट खाली. किरण बाद. नाराज केलं किरण काळने. गावदेवी कोलारेचे भरपूर पाठीराखे होते त्याच्या पाठीमागे. आता आउट झाले. आता किरणलाच खरं तर उलटफेर करावी लागेल. मदतीचा हात चांगला सपोर्ट या स्पर्धेला त्याचा. आणि 4 बॉल 4 विकेट साई मसनेच्या खात्यात. शिवसाई शेलू टीमने साई मसनेने 4 बॉल 4 विकेट घेतलेले आहेत. 6 बॉल मध्ये 6 विकेट घेईल का साई मसने. रेकॉर्ड करणारी ओव्हर. काल बिरदोलेच्या तुषार कालेकरने बिरदोले एक्सप्रेसने 5 विकेट घेतले होते एका ओव्हर मध्ये. आता साई मसने 4 बॉल मध्ये 4 कमावतोय. 5वा बॉल. बॅटची कडा. चान्स होती विकेट साठी. 1 रन. एका रनने भीष्मा 11 जांताराचा पिंपलोलीचा स्कोर पोहोचलाय 24. लास्ट बॉल साई मसनेचा. ही कॅच झाली असती तर कदाचित 6 बॉल 6 विकेटही घेतल्या असं साई मसनेने. पण अंतिम बॉल आहे आता. सुभाष सोनावले आउट झाले. आणि आता लास्ट बॉल साईचा. पंच बघतायत. ओव्हर नंबर 4 कंप्लीट. धावसंख्या 4 ओव्हर मध्ये 24. 2 धावा दिल्या साईने. 4 विकेट लगातार त्याने कमावल्या. विकेट हॅट्रिक घेतली साई मसने. आणि शिवसाई शेलू आता विलंब करू नका. लास्ट ओव्हर आपल्याला टाकायचे. आणि यानंतर चिंचवली संघाचा संघनायक नेरळपाडा टीमचा संघनायक आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. गणेश बॉलिंग ट्रॅक वरती आलेले. 4 ओव्हर मध्ये 24 धावा आहेत. पहिल्या ओव्हर मध्ये 13 होत्या. लास्टच्या 18 बॉल मध्ये फक्त 11 आलेले आहेत. शिवसाई शेलूच्या गोलंदाजीचा कारनामा आणि गोलंदाजी करण्यासाठी गणेश आलेले. चोवीस धावा 4 ओव्हर मध्ये. नवीन बॅट्समन करण आलेले. करण आणि रोहन ही जोडी. गणेशची ओव्हर. पहिला बॉल करण साठी. स्ट्राइक घ्यायची आहे. विकेट आउट. फलंदाज आउट आणि व्हाईट बॉल. व्हाईट बॉलची रन ऍड होईल. 25 धावा आहेत. विकेट आउट झालेली आहे. सात विकेट आउट झालेले आहेत भीष्मा 11 जांताराचा पिंपलोलीच्या. शॉट रोहन कालनचा परफेक्ट कनेक्ट केलाय. थेट समालोचन कक्षावरती स्टेज वरती पाठवलाय सिक्सर. रोहन कालन या संघाचा हार्ड हिटर. सिक्सर मारला आणि 31 धावा. चला चेंडू पाठवा कारण थेट स्टेज वरती मारलाय. स्टेज हलवणारा हा षटकार होता गणेशच्या विरोधात. 31 टोटल. 7 विकेट आउट झालेत. 8 विकेट आउट झालेले. 31 धावा 8 विकेट. 2च फलंदाज बाकी आहेत. आणि रोहन कालन आता शेवटच्या ओव्हर वरती सिक्सर मारून संघाची टोटल 31. अजून बॉल बाकी आहेत ते 5 बॉल बाकी आहेत. अजून 5 मध्ये 3 ठोकले तर 50 होऊ शकतात. रोहन कालनचा हा स्ट्रोक. रन्स घेतलेली नाहीये. 4 बॉल बाकी आहेत. टीमची टोटल 31. क्लाउडी क्लायमेट आहे. थोडे ढग आलेले आहेत. उन्हाचा प्रकाश थोडा कमी आहे. आणि या ॲटमॉस्फिअर मध्ये ॲम्बियन्स बनवलेले आता रोहन कालनने. गणेशवरती थोडं प्रेशर ढकललं सिक्सर नंतर त्याने कमबॅक केलं. 4 बॉल बाकी. शॉट रोहन काळनचा बरोबर ऑन साइडला पूल केलंय. अनिकेतच्या डोक्यावरून काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून मारलाय हा षटकार. भीष्मा 11 जांताराचा पिंपलोली
रोहन कान 8 विकेट आउट झालाय पण दुसऱ्या बाजूने उभा राहिलाय आणि या सिक्सरने 37 धावा 3 बॉलच्या समाप्तीनंतर. आक्रमकता 3 बॉल धावसंख्या 37. कमालीची बॅटिंग करतो तुफान याल्ला. 3 बॉल 37. चौथा बॉल हेलिकॉप्टर स्टाईलने मारलाय. पहिली कंप्लीट. दुसरीसाठी वेगवान कॉल इंटरेस्टेड आहेत. स्ट्रायकर एंडला फेक आणि 2 धावा इथून मिळतील. 2 धावा मिळतील. टीमची टोटल 2 ने वाढेल. 39 धावा. 4 बॉल अजून बाकी आहेत. 2 बॉल अजून बाकी आहेत. बघा कव्हर मध्ये खेळाडू 10 वेळा सांगितल्यानंतर कधी बॅटिंगसाठी टीम 1 मिनिटाच्या आतमध्ये जात नाही. पण एक चुकीचा शब्द कॉमेंटेटर किती जोरात पकडला जातो. 2 बॉल बाकी आहेत. 39 धावा फलकावरती आहेत. चिंचवली संघाचा कर्णधार आणि नेरलपाडा संघाचा कर्णधार आपण टॉस साठी या. 2 बॉल बाकी. 39. शॉट भारी हेलिकॉप्टर स्टाईल अक्षय खारीकच्या हातात. विकेट गोज डाऊन. 9वी विकेट आउट. लास्ट बॉल आहे आणि शेवटची विकेट. 39. प्रणीत चाललेले आहेत. 39. अंतिम बॉल आहे. शिवसाई शेलूने आपल्या चांगल्या प्रकारच्या गोलंदाजीने भीष्मा 11 जांताराजा पिंपलोलीला 40 धावसंख्येच्या आतमध्ये सध्या तरी धावसंख्या. एकच बॉल बाकी आहे आता आणि 9 विकेट आउट केलेले. ऑल आउट करण्याची संधी आहे शिवसाई शेलूला पिंपलोली संघाला. बॅट ब्रश. लास्ट विकेट आहे. कंप्लीट केली आहे का पहिली धाव. दुसरी साठी निघालेत. एक शॉट एकच मिळेल. 1 रन शॉट 1 रन मिळेल. 40 झालेले आहेत. 41चं टार्गेट. रनचं टार्गेट आहे. चिंचवली संघाचा कर्णधार टॉस साठी या. 1 रन शॉट देण्यात आली पंचांकडून. 41 धावांची गरज. चिंचवलीचा कर्णधार आपण टॉस साठी या. नेरलपाड्याचा कॅप्टन आलेला आहे. सिद्धिविनायक नेरलपाडाचे कॅप्टन उपस्थित आहेत. निलेश शिनारे. चिंचवली संघाचा संघनायक. इनिंग ब्रेक मध्ये टॉस कंपल्सरी आपल्याला करायचा आहे. त्यामुळे चिंचवली संघाच्या कॅप्टनने टॉस साठी लवकर या. 41 धावांचं टार्गेट शिवसाई शेलू संघाला. 41 हव्यात. चिंचवलीचा कर्णधार. दुसऱ्या इनिंगचा चेंडू पडण्याच्या आतमध्ये आपल्याला टॉस साठी यायचं आहे. जर का उशीर झाला तर मग आयोजकांच्या वतीने पेनलाइज केलं जाईल. दोन्ही कॅप्टन टॉस साठी येतात. चिंचवली आणि नेरलपाडा. आणि मी विनंती करेल नामदेवजी गोमारे यांना की आपण पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी करावा. टॉस आपण करतोय. सिद्धिविनायक नेरलपाडा आणि त्याचबरोबर SSC चिंचवली मध्ये. नामदेवजी गोमारे यांच्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस. चेंडू फलंदाजांना द्या चॉईस साठी. 41 चं टार्गेट आहे. साइड स्क्रीनच्या समोर बघा. ब्लॅक स्क्रीनच्या समोर जे आपले प्रेक्षक आहेत छोटे आहेत त्यांनी थोडं बाजूला व्हा.
पिंक टी शर्ट, गुलाबी टी शर्ट आपण थोडं बाजूला व्हा. 41चं टार्गेट आणि पुढील मॅचचा टॉस इथून संपन्न झालेला आहे. टॉस जिंकलाय चिंचवलीने, डिसिजन पेंडिंग आहे. दोन्ही कॅप्टन आयोजकांशी संपर्क साधा. बेस्ट ऑफ लक पुढील मॅचसाठी. आणि शिवसाई शेलूने बॉल चॉईस केलेला आहे. सचिन आणि कुमार पाटील ही जोडी 41चं टार्गेट चेस करण्यासाठी उतरलेले आहेत. कुमार पाटील, सचिन काल बीडची स्पर्धा गाजवलेली आहे या संघाने, या खेळाडूंनी. आणि भीष्मा 11 जांताराजा पिंपलोलीने 41चं टार्गेट दिलेलं आहे. ऑल आउट करण्याची संधी होती पण मात्र शेवटी 1 रन शॉट आली. बॅटर सेफ राहिले पण 41 धावा 9 विकेटच्या मोबदल्यात त्यांनी बनवलेलं. आणि 42चं टार्गेट आता इथून वाचवलं जाईल का? केतन काळन संघाचा कॅप्टन आहे. भीष्मा 11 जांताराजा पिंपलोलीचा कॅप्टन स्वतः बॉलिंग साठी आलेले पॉवर प्ले मध्ये. कुमार पाटील टॉप 5 बॅटर मध्ये ज्याचं नाव घेतलं जातं कर्जत टेनिस क्रिकेट मध्ये असा फलंदाज. त्यानंतर अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असो किंवा ओव्हरआर्म असो ज्याची सलामी दमदार असते असा सचिन. आणि येणाऱ्या 30 बॉल मध्ये 41ची गरज आहे. गुरुदादा मसने यांचं पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये कमबॅक. गुरुदादा आले म्हणजे संघाला लक फॅक्टर ऑन आहे. पहिलाच बॉल सचिन मसनेचा. पहिल्या षटकाराने अकाउंट ओपनिंग. खतरनाक शॉट मारला ऑन साइडला, स्वीप केला. आणि आता या षटकाराने 41चं टार्गेट लवकरात लवकर कंप्लीट होईल असं चिन्ह बनवलं ते सचिनने. सचिन जाधव 1 बॉल 1 सिक्सर. दुसरा बॉल विकेट कीपर कडे. केतन काळन P1ची ओव्हर. यॉर्कर चेंडूचा मारा करण्याचा प्रयत्न. 2 बॉल 6. 41चं टार्गेट आहे. सचिन जाधव कडे सलामीची भूमिका आहे कुमार पाटीलच्या सोबत. केतन काळन आहे ओव्हर द विकेटने आलेले. P1 फर्स्ट ओव्हर पॉवर प्ले. शॉट समोर ठेवलाय, स्वतः गोलंदाज धावलाय, फॉलो थ्रू मध्ये अडवलाय. 3 बॉल 7. अजूनही 34 धावा करायच्यात. पहिल्या 2 मॅच मध्ये JK शेलू हा संघ विजयी झालेला आहे. 3 बॉल 7. भीष्मा 11 जांताराजा पिंपलोलीकडे ती क्षमता आहे की हा सामना ते रंगतदार बनवू शकतात. केतन काळन खोला टाकला. कुमार पाटीलने स्ट्रोक केला. पुन्हा एकदा गोलंदाजाकडे डायरेक्ट हिट थांबवली केतनने. 4 बॉल. किरण काळन ज्या ठिकाणी फिल्डिंग करतायत त्यांनी जर कॅच पकडली तर प्रत्येक कॅच साठी कुमार मोरे आणि रोहन डांगरे यांच्या वतीने 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. किरण काळनकडे चेंडू आला पाहिजे. आता डाईव्ह लगावून कॅच पकडली तर 500. शॉट भारी आहे ऑन साइडला. पॉवरफुल स्ट्रोक सचिन जाधवचा. शिवसाई शेलूचा सुसाट वेगाने हा सुपरसॉनिक सिक्सर. रन्स आल्या 13. JK शेलूचा प्रमोद खारीक होता. आज सकाळचं सत्र त्याने गाजवलं. आणि आता शिवसाई शेलूचा सचिन जाधव आहे आणि रन्स आल्या 13. सचिन डांगरे माफी असावी. सचिन डांगरे 12th मॅन आहे आणि सचिन जाधव सध्या बॅटिंग करतात. अंडरआर्म बॉक्स क्रिकेट मध्ये सायकल मॅन ऑफ द सिरीजच्या जिंकलेले या खेळाडूने.
आता ओव्हरआर्म मध्ये देखील आपल्या बॅटिंगची झलक सबसे अलग. वाह, शॉट बाहेर, इनसाइड आउट. चाललाय चेंडू बाउंड्री पलीकडे. शिवसाई शेलूच्या रन्स आल्यात पहिल्या ओव्हर मध्ये. टोटल धावसंख्या 18. येणारे चेंडू आता 24. रन्स पाहिजे जिंकण्यासाठी. अजूनही 23 धावांची गरज आहे. चिंचवली संघाने टॉस जिंकलाय. चिंचवलीचे कर्णधार, आपण इनिंग संपण्याआधी आपला डिसिजन घ्या. बॉलिंग चिंचवली टीमने टॉस जिंकलाय. बॉलिंग करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. सिद्धिविनायक नेरलपाडा, निलेश आपल्या टीमला बॅटिंग करायचे पुढच्या मॅच मध्ये. नो चान्स, नो चान्स. सचिन जाधवने एकही संधी दिली नाही बॉलर्सला. अटॅकिंग मोड, अटॅकिंग स्टाईल. रन्स आल्यात 18. रोशन भोईर आलेले. पहिलाच बॉल कुमार पाटीलने कट केलाय. स्क्वेअर कट. चाललाय चेंडू फ्लाइंग स्लिपला बीट करून सीमा पार चौकार. दोनही फलंदाजांनी यशस्वी सलामी दिली. 22 रन ठोकल्यात. फक्त 19 हव्यात आता येणाऱ्या 23 बॉल मध्ये. सकाळच्या 2 मॅच मध्ये JK शेलू संघाची एवन जोडी रोहन शेलार आणि प्रमोद खारिकने मॅच जिंकून दिल्या. आणि आता शिवसाई शेलू संघाची सलामीची जोडी कुमार पाटील आणि सचिन जाधव 22 रन ठोकल्यात. फुल टॉस. कुमार पाटील केपी शॉट. सिक्सर. रन्स 28. 13 रन्सची गरज आहे. भीष्मा 11 जांताराजा पिंपलोलीला इथून 41चं टार्गेट दिल्यानंतर बॉलिंग अटॅकला उद्ध्वस्त करत असताना सलामीची जोडी धुवाधार बॅटिंग केली. टाइम मॅनेज केलाय. रन्स पोहोचल्यात. 2 बॉल 10 आल्यानंतर धावा 28. चेंडू पाठवा, बॉल पाठवा. मॅच बॉल येतोय आय थिंक. 28. अवघ्या 13 धावांची गरज आहे. 10 विकेटने सामना जिंकण्याचा इरादा शिवसाई शेलूचा. काल बीडची स्पर्धा गाजवली, सेमीफायनल मध्ये दाखल झालाय आणि लगातार दुसऱ्या दिवसामध्ये देखील कडक परफॉर्मन्स कुमार पाटील साठी. हा चेंडू रोशन भोईरचा समोर होता. 3 बॉल 28 धावा. 13 धावांची गरज आहे. किरण काळंकडे कॅच आली. चेंडू आलाय पण जर कॅच आली तर प्रत्येक कॅच साठी कुमार मोरे आणि रोहन डांगरे यांच्याकडून 200. डाईव्ह जर लगावली तर 500. रोशन भोईरचा पुढील बॉल. कुमार पाटीलला शॉट किरण काळंच्या डोक्यावरून. किरण धावतोय. चेंडू पुढे चाललाय. बाउंड्री पलीकडे. कुमार पाटीलचा चौकार. रन्स आल्यात 32. पाहिजेत अजून जिंकण्यासाठी फक्त 9. 9 धावांची गरज आहे. 9 धावा अवघ्या करायच्यात. एक तरी विकेट भीष्मा 11 जांताराजा पिंपलोलीला घ्यावी लागेल. शिवसाई शेळू संघ दोनही सलामवीरांनी मन बनवलं की कदाचित 10 विकेट्सचं मॅच जिंकायची. आणि कुमार पाटीलने हलक्या हाताने फक्त ड्राईव्ह केलं. किरणकडे चेंडू गेलाय. 1 रन 33 धावा. 5 बॉल रोशन भोईरचे पूर्ण झाले. 33 धावा. अवघ्या 8 धावांची गरज आहे. सचिन जाधवने खतरनाक बॅटिंग केली. कुमार पाटीलने देखील खतरनाक बॅटिंग केली आणि 8 धावांचं अंतर आहे. रोशन भोईरचा हा चेंडू करण बुंडेरे व्हाईट बॉलचा इशारा दिलेला आहे. व्हाईट बॉल. धावा 34. पाहिजेत अजूनही 7. 7 धावा. एक गोलंदाज गोलंदाजी करतो विकेट किपर. बाकी 9 खेळाडूंना करता जागेवरून हालचाल करण्याची ही संधी दिली नाही. कुमार पाटील आणि सचिन जाधवने यशस्वी सलामी, यशस्वी ओपनिंग. 34 पर्यंत स्कोर आणि फक्त 7 धावांची आता गरज आहे. शेवटचा बॉल आहे रोशन भोईरचा. लास्ट बॉल. सचिन जाधवचा शॉट आणि कॅच ड्रॉप. मिड विकेट कडे कॅच ड्रॉप केली. 2 ओव्हर कंप्लीट. धावा 35.
18 बॉल मध्ये अवघ्या 6 धावांची गरज आहे. 18 बॉल फक्त 6 धावांची गरज आहे. SSC चिंचवली आणि सिद्धिविनायक नेरलपाडा टीमने नेक्स्ट मॅच साठी रेडी व्हा. 6 धावा जिंकण्यासाठी प्रत्येक टीमने प्रचंड मेहनतीने आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी केलेले प्रयत्न, जरी धावा आता कमी राहिल्यात तरी अजूनही विकेट घेण्यासाठी प्रयत्न आहेत भीष्मा 11 जांताराजा पिंपलोलीचे. त्यांना माहिती आहे की 18 बॉलमध्ये 6 धावा आता फार दूर आहेत, पण सामना विपक्षी टीमला 10 विकेटने जिंकून द्यायचा नाही हा देखील एक इरादा नक्की आहे. आणि कुमार पाटील, सचिन जाधव 10 विकेटने शिवसाई शेलू संघ सामना जिंकेल का याची चर्चा आता डगआउटमध्ये. आणि फक्त 6 पाहिजेत 18 मध्ये. पहिला बॉल करणचा, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन. 5 धावांची गरज आहे. सचिन जाधवचे प्रयत्न आहेत की एका सिक्सरने मॅच शिवसाई शेलू संघाला आपल्या स्टाईलमध्ये. आणि आज परिपूर्ण टीम आहे, सर्व प्लेयर आज टीम मध्ये उपस्थित आहेत. ताकदवान बॅटिंग. 5 ओव्हर. सचिनचा शॉट फाईन लेगचा खेळाडू धावलाय. डीप स्क्वेअर लेगकडे चेंडू ट्रॅव्हल झाला बाउंड्री लाईनच्या दिशेने. बाउंड्री लाईन वरती धडकलाय. फक्त विजयासाठी आता एका धावेची गरज आहे. 1 रन अवे फ्रॉम द विन. 1 रन फक्त विनिंग सुरुवात करण्यासाठी शिवसाई शेलूला करायचे. करण विकेट कमावणार का पहिले, अजून 1 रन करायचे. सचिन जाधवचा शॉट हवेत आणि विजयी चौकार येईल. 10 विकेटने सामना जिंकलाय शिवसाई शेलूने. अभिनंदन टीम शिवसाई शेलू. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय. विकेट हॅट्रिक, 2 धावा, 1 ओव्हर मध्ये 4 विकेट, तो साई मसने ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. अनिकेत थोडा लागोपाठ होता कॅच पकडून, पण रजतने पण एक कॅच पकडली, त्यामुळे कन्फ्युजन होता आमचं की आता रजतला द्यायची की अनिकेतला. त्यामुळे साई 4 विकेट हॅट्रिकने ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. सिद्धिविनायक नेरलपाडा आणि SSC चिंचवलीमध्ये मॅचला सुरुवात होईल. चिंचवली संघ फिल्डिंगसाठी एंट्री करेल आणि बॅटिंग असेल सिद्धिविनायक नेरलपाडाची. आदरणीय गुरुदादा मसने यांना मी विनंती करेल. गुरुदादा, आपलं कोल्हारेकरांच्या वतीने सहर्ष स्वागत. आणि शेलू संघाचा कर्णधार आपणही यावं, आपलं आयोजकांच्या वतीने आम्ही या ठिकाणी भव्य स्वागत करत आहोत. चिंचवली संघ टॉस जिंकला, फिल्डिंग घेतली आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं ते सिद्धिविनायक नेरलपाडाला. गुरुदादा मसने यांना मी आमंत्रित करेल. गुरुदादा, आपण सन्मानाने या व्यासपीठावरती यावं. गावदेवी क्रिकेट संघ कोल्हारे यांच्या वतीने गुरुदादा मसने यांचा सन्मान इथे केला जाईल. आणि मॅन ऑफ द मॅच मी परेश शेठ कोळंबे यांना विनंती करेल की 1 डझन केळी आणि मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण साई मसने या खेळाडूला प्रदान करावी. आणि गुरुदादा मसने यांना मी आमंत्रित करेल की गुरुदादा आपण या ठिकाणी यावं, आपलं स्वागत आयोजकांच्या वतीने केलं जाईल. 1 डझन केळी कुमार मोरे आणि रोहन डांगरे यांच्या वतीने आणि मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी परेश शेठ